नमो निष्कलरूपाय नमो निष्कलतेजसे नमः सकलनाथाय नमस्ते सकलात्मने नमः प्रणवाचाय नमः प्रणवलिंगणे नमः स्रष्टादिकर्ते च नमः पंचमुखाय ते पंचब्रह्मस्वरूपाय पंचकृत्याय ते नमः आत्मने ब्रह्मणे तुभ्यं अनंतगुणशक्तये सकलाकलरूपाय शंभवे गुरवे नमः. नमस्कार. हिंदू धर्म काय आहे, धर्म म्हणजे काय आहे, याविषयी सगळीच माणसं वारंवार बोलत असतात आणि या धर्माची व्याख्या अगदी सहज सोप्या पद्धतीनं करून सांगतात. धारयति इति धर्माः, जे धारण करायचं आहे तो धर्म आहे. आणि धारण करणे म्हणजे काय, तर आमच्या नित्याच्या जगण्यातल्या गोष्टी जिथे सांगितल्या जातात त्याला आम्ही धर्म म्हणतो. नित्याच्या गोष्टी म्हणजे काय आहे, म्हणजे आजवर तुम्ही शिवपुराणाच्या ज्या सगळ्या कथा ऐकल्यात त्या जरा नीट बघा. अगदी अलीकडच्या काळात सांगितलेल्या कथा सुद्धा बघा. काय म्हणालंय शिवपुराण, की रुद्राक्ष धारण केल्याने तुम्हाला यश मिळतं, शत्रूची पीडा नाहीशी होते, अपेक्षित गोष्टी प्राप्त होतात. म्हणजे काय होतं, तुम्हाला यश मिळतं. जर तुम्ही यशाच्या मार्गावर असाल तर काम करत राहिलं पाहिजे, हा सांगणारा हा धर्म आहे. तुम्हाला उत्तम भोग मिळतात असं जेव्हा शिवपुराण सांगतं, तेव्हा उत्तम भोग म्हणजे काय ते पण शिवपुराण सांगतं. मी मागच्या भागामध्ये संपूर्ण त्याचा विस्तार केलेला आहे. उत्तम भोग म्हणजे काय, उत्तम भोग म्हणजे मदिरापान करायला मिळणं, तामसी अन्न खायला मिळणं, स्त्री व्यभिचार करायला मिळणं म्हणजे उत्तम भोग नव्हे. उत्तम भोग म्हणजे काय तेही स्पष्ट केलेलं आहे. आणि त्या उत्तम भोगाची व्याख्या स्पष्ट करून धर्माचरण केल्यानंतर तुम्हाला उत्तम भोग कसे प्राप्त होतात ते सांगितलेलं आहे. आयुष्यात जगताना कोणत्या गोष्टी करायला हव्यात ज्यामुळे तुम्हाला पुण्य मिळू शकतं. पुण्य म्हणजे काय, सुख, सुखाच्या दिवसाची कल्पना, हे सांगणारा हा धर्म आहे. शिवाची पूजा, सत्य, शिव आणि सुंदर. सत्य आहे ते शिव आहे आणि शिव सुंदर आहे. जे सत्य आहे त्याला शिवाचं रूप आहे आणि ते खूप सुंदर असतं. म्हणजे तुम्हाला सुंदरता हवी असेल तर शिव सत्य तुमच्यामध्ये असायला हवा, हे लक्षात ठेवा. पूजा करताना, पूजा विधी करताना, मंत्रोच्चारण करताना तुमच्या मन साफ असायला हवं, चित्त साफ असायला हवं, वृत्ती साफ असायला हव्यात आणि मनामध्ये शिवाविषयीच्या स्मरण भावना असायला हव्यात. आता शिवाविषयीच्या स्मरण भावना म्हणजे काय, तर सत्य, मंगल याची सतत कामना करत राहणं. मी कोणाचं वाईट करणार नाही याची मनात आठवण ठेवणं. आणि या सगळ्या भावनेतून जो पूजा करतो ना, तो पूजेमध्ये यशस्वी होतो. त्याला अभिष्ट फळ मिळतात, साधकाला फळ मिळतात. त्यामुळं जगायचं कसं आणि लोकांना कसं जगू द्यायचं सांगणारा हा धर्म आहे. देव म्हणजे काय, तर यच्चयावत आमच्या जगण्यातल्या, आमच्या आयुष्यातल्या चांगुलपणाच्या गोष्टी म्हणजे देव. देव काय असतो असं झाडाला विचारावं आणि झाडाने बहरून यावं. तो बहर म्हणजे देव, ते मांगल्य म्हणजे देव. आणि या देवाची साधना कशी करावी, त्याची प्राप्ती कशी करावी, हे सांगणारे विचार म्हणजे धर्म. मग श्रुती असोत, स्मृती असोत अथवा पुराण असो, श्रुती, स्मृती, पुराणोक्त या मंत्रांच्या मध्ये देवपूजा जशी सांगितलेली आहे तशी केल्याने आपल्या आयुष्यात सुखाची प्राप्ती होते. मग शिवपुराण तुम्हाला आम्हाला देवाची पूजा करायला कसं सांगतं, इथेही पुन्हा धारयति धर्म आहे. सकाळच्या वेळी ब्रह्ममुहूर्तावर उठावं. ब्रह्ममुहूर्तावर उठल्यानंतर बाकी कोणकोणती कामे करावीत आणि ती कशी करावीत, काय आधी करावं काय नंतर करावं हे पण सांगितलंय बरं का. म्हणजे उगाच काहीतरी बोललं जातंय, सांगितलं जातंय असं नाही. उठावं कधी, तर ब्रह्ममुहूर्तावर. भल्या पहाटे उठल्यानंतर तुम्ही जेव्हा कामाला सुरुवात करता तेव्हा तुमचा दिवस मोठा असतो. निर्णावर किरण पडेपर्यंत म्हणजे सूर्योदय झाल्यानंतर
झोपून राहणारी माणसं 8-9 वाजता उठतील तेव्हा त्यांचा दिवस खूप छोटा असतो, 4 तासांनी कमी असतो. ब्राह्ममुहूर्तावर उठलात 5-5:30च्या सुमारास तर तुम्हाला 3-3.5-4 तास अधिकचे मिळतात आपली नैमित्तिक कर्म करण्यासाठीची. कारण उठलात कधीही तरी देवाचं स्मरण, देवाचं चिंतन, देवाचं ध्यान आवश्यक आहे. सकाळी उठल्याबरोबर देवाचं ध्यान केल्याशिवाय तुम्ही दिवसाची सुरुवात करू शकत नाही. म्हणून ब्राह्ममुहूर्तावर उठल्याबरोबर आपल्याला काय सांगितलं जातं? आधी हाताकडे बघावं. कराग्रे वसती लक्ष्मी, करमध्ये सरस्वती, करमूले तू गोविंदा, प्रभाते करदर्शनम. म्हणजे आपल्या हातातच असलेल्या सगळ्या देवतांचं स्मरण करायचं आहे. आपल्या हातातच सगळी देवता आहेत. कराग्रे वसती लक्ष्मी, करमध्ये सरस्वती, करमूले तू गोविंदा, प्रभाते करदर्शनम. लक्ष्मी, सरस्वती आणि गोविंदाचं दर्शन करायचं आहे. हे का उगाच नाही सांगितलं. शिवपुराणातल्या रुद्रसंहितेतल्या 11व्या अध्यायामध्ये उठल्याबरोबर हे करायला सांगितलंय. आपली दुसरी कृती काय असते? अंथरुणातून जमिनीवर पाय ठेवायच्या आधी आपण काय म्हणतो? समुद्रवसने देवी पर्वतस्तन मंडले. म्हणजे हे समुद्रवसना देवी, जिच्या पर्वतानी ज्या स्तनमंडलाचा भार शोभून दिसतो आहे, त्या पृथ्वीला पादस्पर्शम क्षमस्व मे, माझा पाय तुझ्यावर पडतो आहे, माझा पायाने तुला स्पर्श होतो आहे, मला माफ कर. मग त्या देवीची क्षमा मागायची आहे, पृथ्वी देवीची वसुंधरेची क्षमा मागायची आहे आणि मग नित्याच्या कामाला सुरुवात करायची आहे. रुद्रसंहितेतल्या 11व्या अध्यायामध्ये बरोबर या गोष्टी सांगितल्यात. अंतरणातून उठल्याबरोबर काय करावं? देवा शपथ, जेव्हा हे वाचतो ना तेव्हा मला प्रश्न पडतो, उठल्याबरोबर बेड टी घेणाऱ्यांना देव कसा पावणार? बाकी काय नाही. उठलं की आधी बेड टी, चहा हवाय, किंवा अजून काही बऱ्याच गोष्टी करणारी माणसं आहेत उठल्याबरोबर अंतरणातून, त्यांना देव कसा पावेल? उठल्याबरोबर चिंतन कशाचं व्हावं, कशाचं स्मरण व्हावं, कशाचं ध्यान व्हावं, कुठलं नाम आपल्या ओठी यावं. उठल्याबरोबर पहिल्यांदा तीर्थाचं चिंतन करायचं आहे. जेवढी तीर्थस्थळं, शिवपुराणात सगळी तीर्थस्थळं सांगितलीत. प्रत्येक नद्या किती मुखाच्या आहेत आणि तिथे कोणकोणती तीर्थ आहेत. त्याशिवाय बद्रिकाश्रमासारखा, नैमिषारण्यासारख्या तीर्थांचा उल्लेख केलेला आहे. उठल्याबरोबर जेवढ्या तीर्थांचं चिंतन करता येऊ शकेल, आठवण करता येऊ शकेल, तेवढ्या तीर्थाचं चिंतन करावं. उठल्याबरोबर त्या तीर्थांचं चिंतन करावं. त्यानंतर भगवान विष्णूचं ध्यान करावं. उठल्याबरोबर भगवान विष्णूचे ध्यान करावे. त्यानंतर देव, मुनी, ऋषी या सगळ्यांचं स्मरण करावं. सगळ्यांचं स्मरण झाल्यानंतर शिवाच्या नामस्मरणाला सुरुवात करावी. आणि शिवाचं नामस्मरण करून झालं म्हणजे अंतरणातून उठलात, बसलायत अंतरणात, पारशानी करावं का, यांनी करावं का, आंघोळ न करता करावं का, काय नाही. उठल्याबरोबर पहिल्यांदा सगळ्या तीर्थांचं चिंतन करायचं आहे. भगवान विष्णूचं स्मरण करायचं आहे. देव, ऋषी, मुनिगणांना वंदन करायचं आहे. आणि या वंदन केल्यानंतरची पुढची कृती आहे शिवाचा नामजप करायचा आहे आणि मग अंतरणातून उठायचं आहे. पारशाणी जमतं, काही अडचण नाही, जमतं. देवाचं नाव कुठेही घ्यायला हरकत नाही. मग अंतरणातून उठल्यावर घ्यायला काय हरकत आहे? सुरुवातच तिथे होईल. आता हे चिंतन काय हे लक्षात घ्या. अनेक जण म्हणतात नद्याचं नाव घेतल्यानं, तीर्थाचं नाव घेतल्यानं, देवाचं नाव घेतल्यानं आपलं भलं होईल. मग धारयति धर्म हा काय आलाय, यात काय धारण करायचं आहे? सतत वाहते उदंड पाणी, कुणी न वळवून आणि राणी, आळशास ही गंगा कैसी व्हावी फलदायी. कशी होणार आळशाला गंगा फलदायी? गंगा, गोदावरी, कावेरी, सिंधू, सतलज, सरस्वती, यमुना या सगळ्या नद्या या देशातून वाहून या देशाचं कल्याण तर करतायत ना. मग जिथून आम्हाला अन्न मिळतंय त्याचं स्मरण नाही करायचं का? जो अन्न देतोय त्याचं स्मरण नाही करायचं का? ज्याच्यामुळे अन्न मिळतंय त्याचं स्मरण नाही करायचं का? जो जिथे स्थिर आहे, काशीपुरीमध्ये शिव स्थिर आहे,
तिथे राहतो त्या काशीपुरीचं स्मरण नाही करायचं का? बद्री केदाराचं स्मरण नाही करायचं का? ज्याच्यामुळे आमच्या आयुष्यामध्ये मंगल क्षण आलेले आहेत त्याचं स्मरण करणं आवश्यक आहे. त्यामुळं तीर्थांचं चिंतन करा, विष्णूचं ध्यान करा, देव ऋषी मुनी यांचं स्मरण करा, शिवाचा नामजप करा. त्याला वेळेची गरज नाही. आणि एकदा का हे चिंतन झालं की दैनंदिन कर्म काय करावीत आणि त्यानंतर पूजा कशी करावी याचा खूप सुंदर उल्लेख तुम्हाला रुद्रसंहितेतल्या 11व्या अध्यायामध्ये आढळतो. तो सांगतो पुढच्या भागात. नमस्कार.